राज्यमार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व मनोरंजक व्हावा या उद्देशाने सन 2016-17 मध्ये एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली होती। या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 18,000 एसटी बसेसमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। विशेष म्हणजे या सुविधेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती। वायफाय सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान इंटरनेटचा मोफत वापर करता येत होता। मनोरंजन, सोशल मीडिया, बातम्या पाहणे अशा विविध गोष्टींमुळे एसटीचा प्रवास अधिक आनंददायी आणि वेळेचा कंटाळा न येणारा ठरू लागला होता। या सुविधेमुळे महामंडळाने दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च उचलला होता। मात्र सन 2017 मध्ये एका खाजगी कंपनीसोबत करण्यात आलेला 5 वर्षांचा वायफाय करार संपुष्टात आल्यानंतर ही मोफत वायफाय सेवा बंद पडली आहे। करार नूतनीकरण न झाल्याने किंवा पर्यायी व्यवस्था न केल्याने ही सुविधा गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याचे चित्र समोर आले आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने केलेली कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रवासी वर्गाकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून अनेक प्रवासी एसटी बसमधील वायफाय सेवा बंद असल्याच्या तक्रारी करत आहेत। डिजिटल युगात प्रवाशांच्या अपेक्षा वाढत असताना अशा सुविधा बंद पाडणे हे महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। एसटी महामंडळाने लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष देऊन वायफाय सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून जोर धरू लागली आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।